माधवराव भाऊ कर्तव्यामध्ये आपलं कार्य करण्यासाठी कठीण अशा मिलिटरी या सेक्शनमध्ये त्यांनी आपला पाऊल उचललं. मला वाटायले आपल्या परिसरात पहिलंच लेकरू असेल की मिलिटरीत गेले. गावात तर असेलच असेल. यांच्या अगोदर एक जण आहे. आज माधवराव भाऊ आपल्या गावासाठी तरुण मंडळासाठी जसे आम्हा तुम्हासाठी ज्ञानोबराया तुकोबराया रोल मॉडेल आहेत, तसे गावासाठी माधवराव भाऊ इथून पुढं तरुण मंडळासाठी कोण राहतील? रोल मॉडेल राहतील. म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीने मी करायलो एक बुजगव नाही, पण वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद अशा लेकराला राहावा आणि कर्तव्यामध्ये तिने अजून झेप घ्यावावी अशी मोतीराम महाराजाची मोठ्या महाराजाची ही सेवा आपण त्यांना समर्पित करू आणि महाराजाला विनंती करू, मोठ्या महाराजाला विनंती करू, देवालाही विनंती करू, देवा यांच्या पाठीमागं तुमचा आशीर्वाद राहू द्या, कारण हे देशाची सेवा करायची. देशाची सेवा करणारे माणसं हे साधू बरोबर गणल्या जातात. यांच्याकडे तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, अशी यांची अवस्था असते. म्हणून तो आशीर्वाद म्हणून सर्वांच्या वतीनं आपण त्यांना पांडुरंगाच्या गळ्यातला आणि येणेकराच्या गळ्यातला हार घालत आहोत. तो हार त्यांनी स्वीकार करावा अशी माझी विनंती आहे की सर्वांच्या वतीनं विनंती स्वीकार करून आपण त्यांना हार घालतो. आणि त्यांना विनंती आहे, गावाकडं आल्यावर असंच कीर्तनात येऊन बसावं. आणि तुम्ही कीर्तनात आले म्हणजे आमच्या गावातले जे तुमच्या संग राहणारे पोरं आहेत ते पोरं म्हणतील, माधव भाऊ जर कीर्तनात बसला तर आपण इतर ठिकाणी कशाला जायचंय. म्हणून वा वा टाळ्या वाजवा. अरुणाचल प्रदेशातून ते सेवा करून इथं आले आणि आज ते ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानेश्वरीची सेवा करायचे. हे आम्हा तुम्हासाठी स्वाभिमान आहे. माझ्या वडिलाची निराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंग.